श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहून सन्मुखा, कर जोडून ऐका नमन करी साष्टांगी. एक असे माझी विनंती निरोपावे आम्हाप्रती, आमुचे पूर्वज कवने रीती सेवा केली श्री गुरुची. ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारून, एक चित्त करोनी मन एक शिष्य नामधारका. पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुसी भेटले, वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे परियसा. तयाचे नाव सायनदेव, केली पूजा भक्तिभावे, त्यावरी प्रीती अति स्नेह आमुचे श्री गुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी गाणगापुरी परियसी, ख्याती जाहली दाही दिशी, कीर्ती वाढली बहुते परी. येणेपरी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी, ख्याती नाम नृसिंह सरस्वती भक्त वत्सल अवधारी. तुमचा पूर्वज जो का होता सायनदेव नामे ख्याता, त्याने ऐकला वृत्तांता महिमा श्री गुरु येतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी, आनंद बहु मानसी हर्ष निर्भर होऊन या. साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत, केशे करून पाद झाळीत भक्ती भावे परियसा. कर संपुट जोडोनी स्तुती करी एकाग्रमणी, त्रयमूर्ती तुची जाणी म्हणे श्री गुरु स्वामिया. आनंद जल लोचनी निघे संतोष बहुमनी, नवविधा भक्ती करून स्तुती केली गुरुची. संतोषनी श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती, माता हस्त ठेवोनी म्हणते परमभक्त तुझी आम्हा. तुआ जे का स्तुती केली तेने मन माझे धाले, तुझं वरदान दिधले वंशवंशी माझे दास. स्नान करुणी संगमासी, पूजा करी अश्वत्थासी, त्वरित यावे मठासी, भोजन करी आम्हा पंक्ती. येणेपरी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती, गुरु निरोपे जणे रीती, आला तो स्नान करुणी. षोडशोपचारे गुरुसी, पूजा करी भक्तीसी, अनेक परी पक्वान्नेसी, भिक्षा केली श्री गुरु ते. भक्त वसल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंक्ती, समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी. पुसती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तमान, कृपा असे परिपूर्ण म्हणून पुसती संतोषे. ऐकोणी श्री गुरुचे वचन सायनदेव सांगे विस्तारून, कन्या पुत्र बंधुजन क्षेम असती स्वामिया. उत्तरकंची म्हणजे ग्रामी वसुनी असतो आम्ही, तुझ्या कृपेनी समस्त क्षमी असो देवा कृपा सिंधू. पुत्रवर्ग बंधुजन करीती संसार यातना, आपुली मणीची वासना करीन सेवा श्री गुरुची. ऐकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासून, आमुची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई. एके समयी अरण्यात अथवा राहू नगरात, आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका. येणेपरी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरूपिती, ऐकोनी विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारी. येणेपरी श्री गुरुसी सायनदेव भक्तीसी, विनीत असे परियसी संतोषल श्री गुरुमूर्ती. श्री गुरु तया विप्रा म्हणती, जैसे असेल तुझे चित्ती, दृढ असेल मणिभक्ती, तरीच करणे अंगीकार. स्थिर करोनी अंतकरण करिता सेवा श्री गुरुचरण, झाले मास 3 जाण एक शिष्या नाम करणी. वर्ततायसे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासी, सर्व घेतले तयासी समजता ते वारोणी. भक्तासहित संगमासी गेले श्री गुरु निशी समयासी, बैसले जाहले अश्वत्थासी, सुख गोष्टी करीत देखा. दिवस गेला अस्तमानी, श्री गुरु विचार करीती, म्हणी दृढ याचे अंतःकरण कैसे असे पाहू म्हणती. उठविती वारा अवचिती, तेने वृक्ष पडो पाहती, पर्जन्य आला महाख्याती मुसळधारा वर्षती. जो का विप्र होता जवळी, आश्रय केला वृक्षातळी, वस्त्रे करुणी श्री गुरुसी पर्जन्य वारा समस्त देखा. साहिले आपण भावे एका, उभा राहुनी सन्मुखा, सेवा करी परियसा. येणे परी याम दोन्ही, पर्जन्य आला महाक्षोरी, आणिक वारा उठोनी वाजे शीत अत्यंत. श्री गुरु म्हणती विप्रासी, शीत झाले बहुवसी, तुआ जाऊनी मठासी, अग्नी आणावा शेकावया. निघाला शिष्य देखोने श्री गुरु म्हणती हासोनी, नको पाहू आपुले नयनी, उभय पार्श्वी परियसा. येणेपरी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर, वेशीपाशी जाऊन थोर हाकारिले द्वारपाळा. तयासी सांगिता वृत्तांत, आणून दिला अग्नी त्वरित, तो घालून या भांडियात घेऊन गेला परियसा. न दिसे मार्ग अंधकार, विजेच्या तेजे जातो नर, मणी करीत असे विचार श्री गुरूंनी माते निरोपिले. दोन्हीकडे न पाहे म्हणती, श्री गुरु माते निरोप देती, याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तयवेळी. आपले दक्षिण दिशेसी पाहता देखे सर्पासी, भिवनी पळता उत्तरसी अद्भुत दिसे महानाग. वाट सोडून या जाय राणी सवेची येती सर्पदोनी, तेव्हा विप्र भिवनी अतिशीघ्र जात असे. स्मरता जाहला श्री गुरुसी एको भावे धैर्यसी, जातो विप्र शीघ्रसी पातला संगमा जवळीके. दुरुनी देखे श्री गुरुसी सहस्र दीप ज्योतिषी, दिसती विप्र बहुवसी वेद ध्वनी ऐकत असे. जवळी जाता द्विजवरू ऐकले दिसते, श्री गुरु गेला समस्त अंधकारू, दिसे चंद्र पौर्णिमेचा.
प्रज्वाल्य केले अग्निसी, उजेड झाला बहुवसी, झाला विप्र सावधेसी, पाहतसे श्री गुरु ते. दोन्ही सर्प येऊन श्री गुरु ते दोन्ही सवेची गेले निघोनी पुरीच विप्र भ्याला असे. श्री गुरु पुसती विप्रासी, कागा भयभीत झाला असे. आम्हा तू ते रक्षावयासी सर्प दोन्ही पाठविले. न धरी भय आता काही आमुची सेवा कठीण पायी, विचारून आपुल्या देही अंगीकारावी गुरुसेवा. गुरुभक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे, कडी काळा ते न भेणे तया शिष्य परी असा. श्री गुरु म्हणती विप्रासी, सांगेन कथा असेल सुरसी, न गमे वेळ रात्रीसी ब्रह्ममुहूर्त होय तव. शंभू सांगे गिरिजेसी, सर्व साध्य गुरुभक्तीसी, करावी एको भावेसी, जोची शिव तोची गुरु. तयाचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारून, एक चित्त करोनी मन एक गिरिज म्हणत असे. गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण, अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियसा. नाना तप अनुष्ठान करीती यज्ञ महादान, त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ. जो गुरुभक्ती करील साध्य होय तात्काळ, यज्ञदान तपफळ सर्व सिद्धी त्यासी होय. याचा एक दृष्टांत सांगेन एक असे, विचित्र ब्रह्म्याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परियसी. त्यासी झाला एक पुत्र अति लावण्य सुंदर, सकल कर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना. त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रतबंध करी परियसी, करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला. गुरुची सेवा नाना परी करीत असे ब्रह्मचारी, वर्तताय शेणेपुरी अपूर्व एक वर्तले. वर्तताय एके दिवसी आला पर्जन्य पोवसी, पर्णशाळा परियसी गळत होती गुरुची. तयावेळी शिष्याची निरोप दिला गुरु कशी, त्वरित करावे आम्हासी गृह एक दृढ ऐसे. पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत परियसी, गृह करावे दृढसी कधी जीर्ण नव्हे ऐसे. न तुटे कधी राहे स्थिर, दिसावे रम्य मनोहर, असावे सर्व परिकर शीघ्र करी का गृह ऐसे. ऐसा गुरु निरोप देती तेची समय गुरुची सती, सांगत असे अतिप्रीती माते कुंचकी आणावी. नसेल विणली अथवा शिवली विचित्र रंगी, पाहिजे केली माझे अंगाप्रमाणे वहिली त्वरित आणि म्हणत असे. गुरुपुत्र म्हणे त्यासी मागे न एक तुम्हासी, पादुका आणाव्या मज ऐसी चाले जैशी उदकावरी. अथवा चिखल न लागे तयासी, न व्हावी अधिक पायासी, जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जाय ऐसी. इतुकी अवसरी गुरुकन्या काय करी जाता, त्याचा पालव धरी आपणासी काही आणावे. तान वडे दोन्ही आपणासी घेऊन यावे परियसी, आणि का आपणा खेळावयासी घरकुल एका आणावे. कुंजराचे दंते बरवे घरकुल तुआ करावे, एक स्तंभी असावे कधी न तुटे नो हे जीर्ण. जेथे ठेवी मी तेथे यावे, सोपस्कारा सहित आणावे. पाठ ठाणवी असावे तया घरा भितरी, सदा दिसावे नूतन वावरत असावे. आपण करावया पाक यत्न मडकी करून आणि पा. आणिक सांगेन मी तुझं रांधणे करावया शिकवी, मज पाक केलिया उष्ण सहज असो नये अन्न जाना. पाक करिता मडकेसी न लागे काजळ परियसी, आणून देगा भांडी ऐसे आणिक सर्व सोपस्कार. गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारेल शिष्यराने, निघता झाला तक्षणे महारण्य प्रवेशला. पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी, ते देखत पुसता झाला तयवेळी. पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त, गुरूंनी मागितले जे जे वस्त कवणेपरी साध्य होय. मग म्हणे अवधूत तया बाळका ते अभय देत, सांगेने एक तुझ हित जेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधन असे एक निधान, काशीपूर महास्थान सकळा भेटे साधतील. काशीपूर असे महास्थान तुहा जाताची जाण, होईल तुझी मनकामना संध्या न रे मनात. ऐकोन या ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी, कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात. ऐसे म्हणता तापसे आपण नेन म्हणे हर्षी, तुझ करिता आपणासी यात्रा घडे लाभ थोर. तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी, चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी, तापसी म्हणे तयवेळी बाळा यात्रा करी आता. बाळ म्हणे तापसीसी स्वामी माते निरोप देती, नेनो यात्रा आहे कैसी कवणे परी रहाटावे. तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी, तुहा करावे भावेसी नेमे भक्तीपूर्वक. पहिले म्हणी कर्णिकेसी स्नान करावे, नेमेसी जाऊन या विनायकासी पांचाळेश्वर नमावे. मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा, पुनरपी यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे. मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार, जाऊन कंबळेश्वर पूजा करी का भावेसी. ललिता देवी पूजवनी मग जावे तेथोनी, जरा संधेश्वर सगुनी पूजा करी गा भक्तीसी. सोमनाथ असे थोर पूजावा शूळ टंकेश्वर, तया पुढे बाराहेश्वर पूजा करी का ब्रह्मेश्वरी. पशुपतीश्वरनी का पूजा करून बाळका, पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावे. कल्लेश्वर वंदोनी पुढे जावे, कोमणी चंद्रेश्वराशी नमोनी पूजा करी का विश्वेश्वरा. पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर, मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण. चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देखा, पूजा करून एका वशिष्ठ वामदेव पूजा.
पुढे त्रिसंदेश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा. विश्वबाहू पूजानिका पुढे आशा विनायका वृद्धादित्या असे जो का पूजा करी मनोभावे. चतुर्वक्त्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी का ब्रह्मेश्वर अनुक्रमे करोनिया. पुनः असे खून पुढे ईश्वर ईशान असे चंडीश्वरा जान पूजा करी भक्तीसी. पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्चिराज राजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग. नकुलेश्वर पूजेसी तुआ जावे भक्तीसी परान्न पर द्रव्येश्वरासी पाणी ग्रहणेश्वर पूजी मग. गंगेश्वर मोरेश्वर पूजोनी ज्ञान वापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग. निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पूजी मग. तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग. महेश्वरा ते पूजनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सोमणी पूजा करी का बाळका. अविमुक्तेश्वरासी तुआ जाऊन हर्षी पूजा करी का भावेसी मोदादी पंचविनायका. आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जेथे असे मन्मथर थारी विश्वनाथ परियसा. बाळा तुआ येणेपरी अंतर्गृह यात्रा करी मुक्ती मंडपा भितरी जाऊनी नमस्कारावे. ऐसी यात्रा करून विश्वनाथा ते नमुनी मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी. मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजनी संकल्पावे यात्रेसी. तेथून निघावे हर्षी मोदादी पंचविनायकासी पूजा करावी भक्तीसी धुंडीराज पूजी मग. पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्तिभावी. स्नान धर्म कुपेसी श्राद्धादी विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग. पूजावी देवी ललिता जरासंधेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वाराहेश्वर भक्तीसी. दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करा श्रद्धेसी प्रयाग तीर्थी परियेसी स्नान श्राद्ध करावे. पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करी का भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडीराज भक्तिपुरी पूजा करी का ब्रह्मचारी. तीळ भांडेश्वर देखा पूजा करोनी पुढे एका रेवा कुंडी स्नाननिका मानस सरोवरी मग स्नान. श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर पूजन मनकामना पावणे जान एक ब्रह्मचारी. पुढे 64 योगिनी पूजा करी का एकोमनी कुक्कुट द्विजाते वंदुनी मंत्र तेथे जपावा. वाराणस्याम दक्षिणांगे कुक्कुटो नाम वैद्विज तस्य स्मरण मात्रेन दुस्वप्न सुस्वप्न भवेत. पुढे मासोपवासासी पूजिजे गोबाईसी 7 कवड्या घालून या तिसी नमन भावे करावे. शुक्रकुपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमून पूजा करी भावेसी. धुंडी राजा ते पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वरा अर्चुन दंडपाणी पूजावा. आनंद भैरवासी वंदुनी महाद्वारा जाऊनी साष्टांगेसी नमुनी विश्वनाथा अर्चीचे. ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी का हर्षी योगीराज सांगत असे. आता उत्तर मानसी सांगेन विधी आहे कशी संकल्प करून मानसी निघावे तो बाळका. जावे पंचगंगेसी स्नान करावे महर्षी कोटी जन्म पाप नाशी प्रख्यात असे प्रणांतरी. पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे किराणा धूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती. गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जाण नामे असती सगुण एक बाळा एक चित्ते. ऐशापुरी पंचगंगेसी स्नान करी का भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करी का केशवा. बाळकृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा. महिषादित्य पूजेसी जावे तुआ भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना. मागुती मुक्ती मंडपासी जावे तुआ भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर माणसा. मग निघावे तेथून आदित्या ते पूजन अमर्दकेश्वर अर्चोनी पाप भक्षेश्वरा पूजिजे. नवग्रहा ते पूजोनी काळ भैरवा ते वंदोनी क्षेत्रपाळा अर्चोनी काळ कुपी स्नान करी. कृत्तिवासेश्वरा देखा पूजा करोनी बाळका पुढे जाऊनी ऐका शंख वापी स्नान करी. तेथे आचमन करोनी रत्नेश्वरा ते पूजनी सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग. चतुर्वक्त्रेश्वरी पूजा करी ओ बाळा तू ओ जा. पुढे स्नान करणे काजा वृद्ध काळ कुपा जावे. काळेश्वराचे पूजेसी तुआ जावे भक्तीसी अपमृत्यू वेश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका. मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने तेथोनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया. वक्रतुंड पूजेसी तुआ जावे भक्तीसी दंड खात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी. पुढे भूत भैरवासी पूजिजे ईशानेश्वरासी जैगीश वेह गुहेसी नमन करून पुढे जावे. घंटा कुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी का भक्तीसी. ज्येष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सवेची तुआ पुढे जाणे स्नान सप्त सागरात.
तेथोनी वाल्मिकेश्वरासी पूजा करीगा भक्तीसी भीम लोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा मातृपितृ कुंडेसी करणे श्राद्ध विधीसी पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे कर्पदेश्वरासी पूजा करीगा भक्तीसी कर्कोटक वापिसी स्नान करीगा बाळका कर्कोटकेश्वरासी पूजा करीगा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुआ जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजन मत्सोदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तीसी पाप विमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्ध करावी तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुल स्तंभाप्रती जाऊन पूजा करीगा भक्तीसी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नान विधीपूर्वक गोदानी देता बहुत असे मग जावे कपिला धारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे परियसा वृषध्वजा ते पूजन मग निघावे तेथून ज्वाला नृसिंह वंदन वरुणा संगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करोनी केशवादित्य पूजनी आदि केशव अर्चवनी पुढे जावे परियसा प्रल्हाद तीर्थ असे बर्वे स्नान श्राद्ध तुआ करावे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परियसा कपिल धारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोनी त्रिलाचनेश्वर असंख्यातेश्वर पूजावे पुढे जावे महादेवासी पूजा करीगा भक्तीसी द्रुपदेश्वर सादरसी एक भावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतीशी तिन्हे लिंग विशेषी पूजा करीगा भक्तीसी काम्य तीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजनी गोप्रतार तीर्थस्थानी पंचगंगेसी जाऊन स्नान मागुती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलशाई ते पूजने हनुमंता ते नमन करणे मोदादी पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी धुंडीराज परियसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंड पाणीसी मोक्ष लक्ष्मी विलासासी पूजा पंच पांडवासी द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वर हर्षी पूजोनी संभ्रमेसी विश्वनाथ सन्मुख सांगे उत्तर मानस यात्रेयम यथावद्या मया कृता न्यूनतिरिक्तया शंभु प्रियता मनया विभू ऐसा मंत्र जपोनी साष्टांगी नमन करोनी मग निघावे तेथुनी पंचक्रोश यात्रसी इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे काशी यात्रा निरूपणम नाम एक चत्वारिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।